आज देहूनगरीतून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी उत्साहात प्रस्थान करणार आहे। तर उद्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीतून पंढरीच्या दिशेने रवाना होणार आहे। या निमित्तानं आळंदी नगरीत भक्ती रसाला उधाण आलेलं आहे। लाखोंच्या संख्येने वारकरी इंद्रायणीच्या तीरावर एकवटलेले आहेत। ओठांवर ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर आहे आणि हे वारकरी पंढरीच्या वाटेवर निघण्यासाठी सज्ज झालेत। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। इंद्रायणी काठी देवाचे माहेर, पंढरीनाथाचे ठाई विसर। रामकृष्ण हरी माऊली। आज संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा देहू येथून पालखी प्रस्थान होत आहे आणि उद्या आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांचं पालखी प्रस्थान या ठिकाणी होणार आहे। आणि याच अनुषंगाने इंद्रायणी काठी जो वैष्णवांचा मेळा भरलेला आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या ठिकाणी वारकऱ्यांनी केली आहे। आणि इंद्रायणी नदीच्या काठी म्हणजेच आळंदी हे विठोबांच्या भक्तांचं माहेरघर मानलं जातं आणि त्याच अनुषंगाने ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीमुळे ते अत्यंत पवित्र स्थान झालं आहे। याच अनुषंगाने प्रशासन असन, NDRFची टीम असन या ठिकाणी तैनात झालेले पाहायला मिळत आहे। त्यावर अभिषेक स्वामी, सुनील जगडे, TV9 मराठी, आळंदी, पुणे।